डोळे बंद, पाठीचा कणा ताठ. शांत बसायचंय. आपण शांत बसून आहोत. आपला श्वास संथ आहे. आपण नाकाने श्वास घेत आहोत आणि तोंडाने सोडत आहोत. असे 4 श्वास आपण सावकाश सावकाश सोडणार आहोत. आणि पूर्ण शरीर रिलॅक्स करणार आहोत. आपल्या शरीराची जाणीव कमी होत जातीये. प्रत्येक श्वास आपल्या शरीराची जाणीव कमी करतो. त्याच्यातला वेदना, त्याच्यातला अवघडलेपणा कमी करतो. प्रत्येक जाणारा श्वास नकारात्मकता घेऊन बाहेर सोडला जातोय. प्रत्येक श्वासासोबत शरीराची जाणीव मागे टाकायची आहे. फक्त श्वासावर लक्ष घेऊन यायचं आहे. आणि आता नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि नाकाने सोडायचा आहे. त्याची गती तपासायची आहे. तो संथ 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 होत आहे. आता आपण छान समुद्रकिनारी जाणार आहोत. डोळ्यासमोर समुद्र आणायचा आहे. समुद्राच्या लाटा आणायच्या आहेत. वातावरण रम्य आहे. रात्रीची शांत वेळ आहे. आपण समुद्रकिनारी चालत आहोत. तो समुद्र, त्याचा आवाज आपण ऐकत आहोत. आणि मन शांत होत आहे. तो लाटांचा आवाज, पाण्याचा सुंदर आवाज, तो वारा जो समुद्रावरून येऊन आपल्याला स्पर्श करतोय, त्याची जाणीव करून घ्या. त्या स्पर्शाची जाणीव, तो वाऱ्याचा स्पर्श तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य निर्माण करत आहे. तो स्पर्श कधी उबदार आहे तर कधी थंड जाणवतो. आणि त्या स्पर्शामुळे मन प्रसन्न होते. पौर्णिमेची रात्र आहे. चंद्राचा लख्ख प्रकाश दिसतोय. चंद्र उगवला आहे. त्याचा आकार तुम्ही पाहत आहात. त्याचं तेज तुम्ही पाहत आहात. तो नेहमीपेक्षा खूप मोठा दिसतोय. त्याची पिवळी सोनेरी रंगाची छटा तुम्हाला दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला दिसणारे रंगीत ढग तुम्हाला दिसतात. त्या चंद्राच्या कडेला जे तेजोवलय निर्माण झालंय ते तुम्ही पाहत आहात. समुद्रामध्ये चंद्राचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे ते आपण पाहतोय. आणखी थोडंसं लक्ष देऊन बघितल्यावर तो तुम्हाला आणखीनच सुंदर वाटतो. ते जे समुद्रात प्रतिबिंब पडलंय त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यावर मनाला स्थिर करा. तो पांढरा शुभ्र प्रकाश त्या समुद्रामध्ये पाहत असताना ते दृश्य किती मनोहर आहे.
किती सुंदर आहे. तो पाण्याचा जो हळूहळू आवाज येतोय तो ऐकण्याचा प्रयत्न करा. आपलं मन पूर्ण शांत झालेलं आहे. त्याच्यामुळे पाण्याचा आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकायला येतोय. त्याचा अनुभव करा. मनात ज्या काही गाठी असतील तपासा थोडंसं आपल्या मनाला. मनात ज्या काही गाठी असतील, कोणासोबतही झालेले तंटे, वाद, नाराज होणं, एखादी गोष्ट मनाला न पटणं, यामुळे ज्या गाठी निर्माण होतात, या गाठी त्या पाण्यासोबत त्या पाण्याच्या आवाजासोबत त्या पाण्यात सोडून द्या. त्यांचं विसर्जन करून टाका. त्या पाण्यात त्या वाहून जाऊ द्या. सर्व सोडून द्या त्या पाण्यात. मनाच्या कुठल्या कोपऱ्यात जर का अजून काही शिल्लक असेल तर तेही त्या पाण्यासोबत जाऊ द्या. मनात ठेवल्या तर अडचणी वाढणार आहेत. त्या कमी होण्यापेक्षा जास्त जाणवणार आहेत. सोडून द्या त्यांना. जे दुःख आहे तेही जाऊ द्या. ज्या गोष्टी साठवलेल्या आहेत त्यांना मोकळं करा. बंध तोडून टाका. दुःखद आठवणींना लेट गो करा. सोडून द्या. पूर्ण मोकळे व्हा. पूर्ण मोकळे. आपलं मन पूर्ण मोकळं करा. सर्व त्या पाण्याला, समुद्राला देऊन टाका. आता प्रत्येक श्वासासोबत चंद्राची शीतलता जी अवकाशातून तुमच्याकडे येतेय ती अंगावर घ्या. श्वासासोबत तो प्रकाश शरीरात प्रवेश करतो. तो पांढरा शुभ्र लख्ख प्रकाश शरीरात प्रवेश करतो. पूर्ण शरीर त्या प्रकाशाने भरून गेलंय. प्रत्येक पेशी, अवयव त्या प्रकाशात न्हात आहे. पांढरा दिव्य शीतल प्रकाश त्याची शीतलता तुम्हाला देतोय. प्रत्येक पेशीला ऊर्जा देतोय. हा प्रकाश प्रत्येक श्वासासोबत आत येण्यास परवानगी मागतोय. तुम्ही त्याला परवानगी द्या. तुम्ही त्याला अलाउ करा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि प्रत्येक पेशीपर्यंत पोचण्यासाठी. मनामध्ये नवीन द्वारे उघडण्यासाठी आणि त्या शुद्ध प्रकाशासोबत आपणही तितकेच शुद्ध होण्यासाठी अलाउ करा त्याला पूर्ण शरीरावर पसरण्यास. तुम्हाला ऊर्जा देण्यास परवानगी द्या. मनाला शांती देण्यास परवानगी द्या. तुमचं तेज वृद्धिंगत करायला परवानगी द्या. आपल्या हृदयचक्राकडे पहा. त्याच्यावरही हा प्रकाश पसरलेला असेल. दिव्य प्रकाश, शुभ्र प्रकाश तुमच्या हृदयापर्यंत पोचतोय. त्या प्रकाशामार्फत
करुणा, दया आणि प्रेम तुमच्या हृदयात वृद्धिंगत होत आहे, भरून वाहत आहे. तुमचं हृदय करुणेनं भरून गेलेलं आहे, प्रेमाने भरून गेलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवे ते सर्व मिळत आहे. बघा डोळ्यासमोर तुम्हाला काय हवंय. तुमच्या आत्ताच्या जीवनात तुम्हाला काय हवंय ते सर्व तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर पहा. मग ते आरोग्य असो, मग ती संपत्ती असो, किंवा चांगली रिलेशन्स असो, परमसुख असो, यातली कोणतीही गोष्ट जी तुम्हाला आवश्यक आहे ती डोळ्यासमोर पहा आणि ती तुमच्याकडे येतीये ही कल्पना करा. जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य भरभरून आपल्याला मिळत आहे. तुम्ही पूर्णपणे समृद्ध आहात. पूर्णपणे समृद्ध आहात. तुमचे आभामंडल चंद्राच्या प्रकाशाने भरून गेलेले आहे. चंद्राचा तो दिव्य प्रकाश आपल्या आभामंडलामध्ये पूर्णपणे पसरलेला आहे. त्याची ऊर्जा, त्याचं तेज तुमच्याही आभामंडलामध्ये दिसत आहे. तुमचं आभामंडल तेजस्वी झालेलं आहे. सकारात्मकतेचा स्वीकार करत आहे. चंद्राकडून मिळणारी सकारात्मकता तुमच्या आभामंडलामध्ये मिसळत आहे, सामावत आहे. आनंदाने निसर्गाकडून मिळणाऱ्या प्रगाढ प्रेमाचा स्वीकार करा. आनंदाने निसर्गाकडून मिळणाऱ्या प्रगाढ प्रेमाचा स्वीकार करा. मुक्त हस्ताने करा. मोकळ्या हाताने जे निसर्ग तुम्हाला देतोय ते घ्या. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा स्वीकार करा. स्वीकार करा प्रत्येक गोष्टीचा. अनुभव करा प्रत्येक क्षण चंद्राच्या सहवासात वाढणारी तुमची ऊर्जा. हीच ऊर्जा प्रत्येक क्षणी तुमच्या सहवासात येणारी प्रत्येक व्यक्ती अनुभवणार आहे. तुमची सकारात्मकता ती प्रत्येक व्यक्ती अनुभवणार आहे आणि तुम्ही ती सकारात्मकता दुसऱ्यांनाही देणार आहात आणि त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद आणणार आहात. आता एक धन्यवादाची भावना, ग्रॅटिट्यूडची भावना मनात येऊ द्या. पृथ्वी मातेला थँक्यू म्हणा. ज्या चंद्राकडून आपण ऊर्जा घेत आहोत त्या चंद्राला थँक्यू म्हणा. निसर्गाला धन्यवाद द्या की ज्या निसर्गाने आपल्याला घडवलं. ईश्वर गुरु, ज्या कोणी ईश्वर गुरूंना तुम्ही मानता, ज्या परमेश्वराला तुम्ही मानता त्याचे आभार माना.
जे काही सुख आत्ता माझ्या आयुष्यात आहे त्याबद्दल जे कोणी आपल्याला मदत करतात आपण सुखी राहण्यासाठी, जे हात आपल्याला मदत करतात त्यांचेही आभार माना. प्रत्येक सुखदुःखाचे आभार माना की त्यांच्यामुळे आपल्याला नवीन मार्ग मिळतो. आपल्या नातेवाईकांचे, मित्रपरिवाराचे आभार माना. स्वतःचे आभार माना की आपण स्वतः नवीन ऊर्जांचा स्वीकार करून समृद्ध व्हायचा प्रयत्न करत आहोत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. प्रत्येकाला थँक्यू म्हणा. पुन्हा एकदा चंद्राकडे बघा. त्याच्याकडून जी ऊर्जा मिळत आहे त्याचे आभार माना. आपले श्वास पहा. ते खूप संत झालेले आहेत. संथ श्वास. नेहमीच्यापेक्षा त्यांची गती कमी जाणवेल. आपला आभामंडल पहा. आपल्या आभामंडलाचं तेज पहा. आपलं आभामंडल खूप मोठं झालेलं जाणवेल. त्याच्यात भरलेली सकारात्मकता तुम्हाला जाणवेल. तुम्ही पूर्ण सकारात्मक झालेले आहात. मन पॉझिटिव्ह विचारांनी भरून गेलेलं आहे. शरीराची जाणीव करून घ्या. वातावरणाची जाणीव करून घ्या. चेहऱ्यावर एक छानसे हास्य आणायचं आहे. एक छान स्माईल क्रिएट करायची आहे. 3 ओंकार म्हणणार आहोत. दीर्घ श्वास घेऊन ओंकार म्हणायचे आहेत. श्वास घ्या. श्वास घ्या. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. हरि ओम. धन्यवाद. धन्यवाद. हातांचं घर्षण करायचे आहेत. हात गरम करायचे आहेत. डोळ्यांवर ठेवायचे आहेत. हाताचे तळवे डोळ्यांवर ठेवा. हाताच्या तळव्यांची ऊब डोळ्यांना द्यायची आहे. पूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवायचा आहे. शरीरावरून हात फिरवायचा आहे. पूर्ण शरीराला ऊर्जा द्या. आपल्या हातामध्ये छान ऊर्जा प्रवाहित होत असते. ती पूर्ण शरीराला द्या आणि सावकाश डोळे उघडायचे आहेत. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.